नमस्कार माझ्या सगळ्यांना. मी आज बनवली पाणी न टाकता वाफेवरची फुलकोबी मटर आलूची भाजी. साधी सरळ सोपी भाजी आहे. टिफिनमध्ये बनवून देता येईल अशी भाजी आहे. 20 ते 25 मिनिटात ही भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर करून खाऊ शकता. चला तर मग रेसिपी बनायला चालू करू. मी येथे साहित्य घेतलेल्या कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे. शेंगदाणे खमंग भाजून घ्यावे. एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. कांदा बारीक चिरून घ्यावा. घरातील 4-5 लोक खातील अशी आज आपण भाजी बनवत आहे. कांदा बारीक चिरून तयार आहे. एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेत आहे. दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेत आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सर भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्या. फुलकोबी मी येथे 250 ग्रॅम चिरून घेतलेली आहे. 2 मीडियम आकाराचे आलू, 50 ग्रॅम मटर. गरम पाण्यात मीठ 1 चमचा हळद. गरम पाण्यात फुलकोबी टाकून घेत आहे. एक चमचा मीठ घाला. एक चमचा हळद घाला. मीठ आणि हळद घालून 10 मिनिट फुलकोबी पाण्यात राहू द्या. फुलकोबीमध्ये मधले सर्व जंतू मरतात. येथे 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. बटाट्याच्या वरची सोलरनी साल काढून घ्यावी. जास्त मोठे न करता मीडियम फोडी करा, लवकर शिजतील. अशा फोडी कराव्यात. आलू पाण्यात टाका, काळे पडणार नाही. गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकून गरम करून घ्या. तीस ग्रॅम तेल टाकून गरम करून घ्या. गरम तेलात 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं घाला. मोहरी जिरं तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची फोडणीत घाला. हिरवी मिरची फोडणीत घाला. थोडा हिंग घाला. बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीत घाला. एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो फोडणीत घाला. गॅस मीडियम आचेवरच राहू द्या. कांदा टोमॅटो मिक्स करून घ्या.
गॅस मीडियम आचेवर करून कांदा चांगला परतून घ्यावा. गरम पाण्यातून फुलकोबी एका भांड्यात काढून घेऊ. तेलात कांदा टोमॅटो परतून झाला की त्यात गॅस कमी आचेवर करून एक छोटा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, सर्व साहित्य टाकून गॅस कमी आचेवर करून मिक्स करून घ्यावे. मसाला तेलात 3 ते 4 मिनिट चांगला परतून घ्यावा. चिरून घेतलेली फुलकोबी फोडणीत टाकत आहे. मटर टाका. 2 चिरून घेतलेले आलू टाकत आहे. मीठ चवीप्रमाणे भाजीत टाका. भाजी मिक्स करून घ्यावी. भाजी मिक्स करून झाकण ठेवून वाफ आणावी. गॅस कमी आचेवर राहू द्या. झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकून शिजवून घेऊ. गॅस कमी आचेवरच राहू द्यावा. 20 मिनिट नंतर झाकण काढून घेऊ. झाकणावर टाकलेले पाणी फेकून द्यावे. झाकण काढून भाजी मिक्स करून घ्यावी. भाजी शिजली की नाही ते पहा. भाजी आपली शिजून तयार आहे. गरम मसाला घाला. बारीक करून घेतलेले शेंगदाणे कूट भाजीत घाला. शेंगदाणे कूट आणि गरम मसाला टाकल्यावर भाजी मिक्स करून घ्यावी. भाजी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घाला. कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घ्यावी. गॅस कमी आचेवरच राहू द्यावा. परत झाकण ठेवून 5 मिनिट वाफ आणावी. 5 मिनिट नंतर झाकण काढून घेऊ. आता आपली भाजी तयार आहे. मस्त भाजीला तेल सुटलेले आहे. अशी भाजी पोळीसोबत, पुरीसोबत बनवून पहा. मस्त रुचकर चवीला, मस्त झटपट बनवून अशी भाजी बनवून पहा. पाणी न टाकता आपली भाजी तयार आहे.